यावर्षी दर पडल्यामुळं कलिंगड उत्पादक शेतकरी त्रस्त आहेत. उत्पादन खर्च निघेल याची शाश्वती वाटत नाहीये. पारंपरिक पिकाला बगल देऊन थोडा नफा इतर पिकांमधून निघावा यासाठी शेतकरी कलिंगड आणि इतर भाजीपाला पिकांची लागवड करतात. पण कधी-कधी हा प्रयोग चांगलाच फसतो. या हंगामातील अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे एक शेतकरी आहे ज्यांनी या सर्व परिस्थितीवर यशस्वीपणे मात केली आहे. दिगंबर रणदिवे, राहणार राशिवडे, जिल्हा कोल्हापूर येथील एक प्रयोगशील शेतकरी. त्यांनी आपल्या शिवारामध्ये 2 भाग केलेत. एका भागावर संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने शेती केली जाते आणि दुसऱ्या क्षेत्रावर कमी प्रमाणामध्ये रासायनिक निविष्ठांचा वापर केला जातोय. त्यांनी 10 फेब्रुवारी रोजी ऊसामध्ये आंतरपीक म्हणून कलिंगड पिकाची लागवड केली. कलिंगड पिकाचं उत्पादन घेण्यासाठी त्यांनी सिंबा या वाणाची निवड केली होती. अतिशय कमी क्षेत्रावर या पिकाची लागवड केली जाणार होती. ऊसाच्या 2 सरीमधील बोथांवर कलिंगड पिकाची लागवड करण्यात येणार होती. फक्त 10 गुंठे क्षेत्रावर 2000 रोपांची लागवड केली. लागवड होण्यापूर्वी बेसल डोसमधून 1 पोतं DAP, त्याचसोबत 2 पोतं निंबोळी पेंड, त्याचबरोबर गंधक 2 किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्य 5 किलो याचा वापर करण्यात आला. त्यावर ठिबक अंतरून मल्चिंग पेपर देखील अंतरण्यात आला. सर्वप्रथम पिकाचा शुभारंभ चांगला होण्यासाठी पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास या जीवाणूजन्य बुरशीनाशकांचा वापर करण्यात आला. 8व्या दिवसापासून विद्राव्य खतांचा वापर केला आणि वेलींचा विस्तार खूप छान झाला होता. निव्वळ रासायनिक खतांच्या जोरावर कोणत्याही पिकाचं उत्पादन घेणं हे अशक्य आहे. आपण जी रासायनिक खतं देतो ती खूप कमी प्रमाणामध्ये पिकांमध्ये उपलब्ध होतात. उर्वरित सर्व खतं मातीवर स्थिर होऊन जातात. ही खतं पिकांना उपलब्ध व्हावीत त्यासाठी जीवाणू खतांचा वापर करण्यात आला. नत्र स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करणारे जीवाणू, वेलींची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सिलिकॉन उपलब्ध करणारे जीवाणू, गंध आणि चव येण्यासाठी लोह आणि जस्त उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचाही वापर करण्यात आला. त्यामुळं वेलींच्या पानावर कोणत्याही प्रकारच्या अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणं ही दिसत नव्हती. चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्याचा 3 फवारण्या 1 आठवड्याच्या अंतरानं सातत्यानं करण्यात आल्या. या सर्व नियोजनामुळं फुलांची संख्या चांगली वाढली, त्यांना फळ धरण्याची धारणा चांगली झाली. फळांची फुगवण होण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. 10 गुंठे क्षेत्रावर 9 टनांचं उत्पादन आलं. सर्वात चांगली फळं 8 किलोची भरली आणि सरासरी फळांचं वजन हे 4 किलो भरलं. कलिंगड अवीट गोडीचं पिकलं. गर आकर्षक लाल रंगाचा होता आणि बघता बघता 60 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला. कलिंगड पानांच्या गर्दीतनं आपलं डोकं वर काढू लागलं. त्याच वेळेला हवामान विभागानं गारपिटीचे संकेत देण्यास सुरुवात केली. जोखीम कमी करण्यासाठी कलिंगड काढण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सौदा 11 ते 12 प्रति किलो असा ठरवण्यात आला. या सर्व नियोजनामुळं एकूण 91,000 रुपयाची मिळकत झाली. या संपूर्ण नियोजनास 38,000 रुपये खर्च झाला आणि या नियोजनामुळं 58,000 रुपयेचा निव्वळ फायदा मिळाला. पारंपरिक पिकाची तुलना केल्यास हे पीक आणि त्यातून होणारी मिळकत ही खूप आश्वासक आहे. बियाणे कंपनीमार्फत 2,000 रोपांमध्ये 6 टन उत्पादन येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण जीवाणू खतांचा वापर आणि चांगल्या नियोजनाच्या जोरावर अतिरिक्त 3 टनाचं उत्पादन मिळालं. प्रत्येक अन्नद्रव्याच्याकडं नीट लक्ष दिल्यास खूप चांगलं उत्पादन हाती येतं, हे या यशोगाथेमुळं आपल्याला सांगता येतं. जय हिंद. विवेक पाटील, सांगली.